मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे मोदींचा बदला. मोदींचा बदला. पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल लागले आणि भारतातल्या इतर राज्यातलेही केरळ, तमिळनाडू, आसाम सगळ्या राज्यांचे जे इलेक्शन ज्याच्या झाल्या होत्या निवडणुका त्यांचे निकाल 4 तारखेला परवा दिवशी लागला आणि त्याच्यामध्ये पश्चिम बंगालवर विशेष लक्ष केंद्रित झालं होतं सगळ्या जगाचं, सगळ्या देशाचं, प्रत्येक नागरिकाचं. आणि त्याच्यावर फोकस सुद्धा तमिळनाडू आणि केरळ दक्षिणात्य राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने विशेष लक्ष सुद्धा घातलं नाही. नाममात्र उमेदवार उभे करायचे म्हणून काही ठिकाणी उमेदवार उभे केले, परंतु प्रचार जो सगळा एकवटला तो पश्चिम बंगालवर एकवटला. ममता बॅनर्जींचं उच्चाटन होणार हे अगदी सुरुवातीपासूनच वाटत होतं. इतका उच्छाद मांडला होता पण ममता दिदींनी, भयंकर उच्छाद. ती अरेरावी, उद्धटपणा, सगळीकडे असणारी दादागिरी, गुंडांना सोबतीला घ्यायचं आणि दंगे घडवून आपल्याला जे म्हणणं मांडायचं ते तशा पद्धतीनं पार पाडायचं. कुठल्याही तिथल्या विधानसभाच नव्हे, लोकसभाच नव्हे, तर अगदी ग्रामपंचायत निवडणुका असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, कुठल्याही निवडणुका असू द्या, त्या तृणमूल काँग्रेसचे गुंड जमा करायचे आणि त्यांनी धिंगाणा घालायचा. आलेल्या मतदारांना लाठ्या, सुरे, चाकू, पिस्टल, बॉम्ब टाकायचे, गावठी बॉम्ब टाकायचे. आता सुद्धा बॉम्ब पकडले. काल 100 बॉम्ब एका मुलानं काढून दिले. शस्त्रसाठा भरपूर, तलवारी, कुकरी, कट्यारी काढून दिल्या. आपण बघितलंय सगळ्यांनी बातम्यांमध्ये. अशी दहशत माजवून राजकारण केलं. आपण पहिल्या टर्मला ज्यावेळेस काँग्रेसचा पाडाव करून आणि ह्या कम्युनिस्ट लोक पार्टीचं जे सरकार होतं याला नामोहरम केलं, त्यावेळेस एक युवा मुख्यमंत्री म्हणून किंवा तो साधेपणा तो सगळ्यांनाच भावला होता. आमच्यासारख्या मतदारांना सुद्धा आपण भावला होता. परंतु गेल्या 10 वर्षात जो उच्छाद आपण मांडलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेची जी गळचेपी केलेली आहे त्याचा बदला मोदींनी घेतला. त्याचा बदला मोदीजींनी घेतला. मोदीजींनी काय केलं होतं, तुम्ही या संदेश खालीला जे अत्याचार जे केले त्यातली जी एक महिला होती रेखा पात्रा, मोदीजींनी बदला बघा कशा प्रकारे घेतलाय की जी पीडित आहे ना त्या रेखा पात्रा त्या महिलेलाच उमेदवारी दिली. भारतीय जनता पार्टीचे तू उमेदवार, आम्ही तुला निवडून आणू, आम्ही तुझा प्रचार करू, आम्ही कार्यकर्ते तुला पुरवू, आम्ही सगळी यंत्रणा राबवू तुझ्यासाठी. रेखा पात्राला आरजी कर रुग्णालयामध्ये जी मुलगी डॉक्टर होऊन पोस्ट ग्रॅज्युएशनचं काम तिथं करत होती, त्या रात्री तिला 2024 मधली ही घटना आहे. तिच्यावर तुमच्या टीएमसीचाच तो माणूस आहे, त्यानं बलात्कार करून तिला मारून टाकलं, हातपाय तोडून टाकले आणि तुम्ही पुन्हा बचाव करताय त्या व्यक्तीचा. त्या बलात्कारी जो आहे त्याचा तुम्ही बचाव तर केलाच केला आणि वर तुम्ही म्हणताय तोंड वर करून की 8 नंतर मुलींनी बाहेरच कशाला पडायचं, 8 वाजल्यानंतर. ही तुमची महिलांबद्दलची, मुलींबद्दलची संवेदनशीलता आहे. याचा बदला घेतलाय मोदीजींनी. दीदी, याचा बदला मोदीजींनी बरोबर घेतलेला आहे. एक त्या आरजी कर रुग्णालयातली त्या मुलीची जी आई होती, त्या आईला रत्ना देबनाथ त्या मुलीच्या आईनं शपथ घेतली हो. तुमचं एक कांड करण्याची वृत्ती बघून तिनं तेव्हा शपथ घेतली 2024 ला की मी केसाला कंगवा लावणार नाही. बेंगाली स्त्रियांचे केस हे खूप लांब असतात, गुडघ्यापर्यंत. बेंगाली अभिनेत्री आपण आठवून बघा, शर्मिला टागोर वगैरे असे गुडघ्यापर्यंत लांब केस असणं त्यांची खासियत आहे बेंगाली अभिनेत्रींची. त्या स्त्रीनं पण केला की मी डोक्याला कंगवा लावणार नाही. ती कुठल्याही राजकीय पक्षाची नाही हो, साधे सर्वसामान्य लोअर मिडल क्लास त्यांची मेरिटवर शिकणारी मुलगी, मेरिटवर शिकणारी डॉक्टर मुलगी जी त्या कुटुंबाचा आधार होणार होती. त्या बाईला जर तुम्ही तिच्या फोटो बघितले आता किंवा व्हिडिओ, दात सुद्धा नाही येतो पुढचे. इतकी गलित गात्र झालेली लोक आहेत. त्यांना तुम्ही त्रास दिला.
आणि हे पाप हे इथल्या इथंच फेडावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी मोदी त्या रत्ना देवनाथच्या मागे उभं राहिलेत. त्या महिलेचा प्रचार केला त्या भगिनीचा मोदींनी. मोदींचा नाद नाही करायचा या बाबतीमध्ये. मोदींचा नाद नाही करायचा. कारण तिसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, मग पुढे येतो मी या विषयावर. एक घरकाम करणारी, मोलकरणीचं काम करणारी, परंतु भारतीय जनता पार्टीची चाहती, कारण 2021 मध्ये काही थोडे आमदार नव्हते. शुभेंदू अधिकारी ह्या युवा नेत्यानं, अतिशय तो प्रखर हिंदुत्ववादी नेता आहे तिथला, 77 आमदार निवडून आणले होते. 77. तुमच्या 293 अजून एकाचा निकाल म्हणजे रि इलेक्शन होणार आहे. 294च्या विधानसभेमध्ये 77 आमदार भारतीय जनता पार्टीचे होते. पण त्यांच्यासाठी काम करणारी कालिता मांझी या महिलेला तुमच्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी किती वेळा मारहाण करावी, किती वेळा त्याची अवहेलना करावी, किती वेळा. आणि तुम्ही खुल्या डोळ्याने हे बघताय. आणि तुमच्या तुकड्यावर पाळलेले पोलीस अधिकारी, हे आता बोलायला कोणालाच शरम वाटत नाही. तुमचीच जनता सांगते आम्हाला, हे टाकलेल्या तुकड्यावर पाळलेले बाबूज जे सरकारी कर्मचारी आहेत ते बाबू, आणि हे पोलीस, हे त्यांच्या टीएमसीच्या तुकड्यांवर पाळलेले सगळे हे पीडित जी लोक आहेत त्यांनाच आरोपी करतात. काय होत असेल, काय वाटत काय असेल. त्या आरजीकर रुग्णालयातल्या त्या डॉक्टरची मुलगी मारली. अहो ती बाई, तिची आई मुलीची ती इतकी साधी आहे. तिच्या प्रचाराला सुद्धा ती बाई जाताना मी तुम्हाला एक व्हिडिओ याच्यामध्ये एक दाखवणार आहे, बघा आपण. काही सेकंदाचा व्हिडिओ आहे. त्या बाईला काय होत असेल. ती पत्रक घेऊन जायची, अहो दारोदार पत्रक घेऊन जायची, काही बोलणार नाही. काय मला मत द्या, कमळाचं बटन दाबा, कमळाचं बटन दाबा म्हणणार. काय म्हणणार ती बाई. डोळ्यातून अखंड धारा. समोरच्या बायका सुद्धा समोर आल्या की ती तिच्या हातातलं पत्रक घेताना सुद्धा तिला मिठी मारून रडत होत्या. एखाद्या माणसाचं, एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करणं आणि एखाद्याला शारीरिक इजा पोहोचवणं, एखाद्या घरातला कर्ता पुरुष हातपाय मोडून त्याला अपंग करून घरात बसवणं, आणि प्रसंगी एखाद्या घरातला कर्ता मुलगा जो भारतीय जनता पार्टीचं काम करतोय किंवा त्या कम्युनिस्ट पार्टीचं काम करतोय किंवा काँग्रेस पार्टीचं, म्हणजे तुमच्या तृणमूल काँग्रेस व्यतिरिक्त इतर जो काम करतोय, त्याला तुमचे कार्यकर्त्यांनी शोधून त्याला जायबंदी केलंय. शोधून अशा लोकांचा खून तुम्ही केलेला आहे. मोदी तुमचा बदला घेणार नाही असं कोणी सांगितलं? मोदींना मी माणूस म्हणून लोक त्यांना देव मानतात, ईश्वरी अवतार, परमेश्वराचा अंश वगैरे, हे माणूस म्हणून मानायला ठीक आहे, माणूस म्हणून मानायला ठीक आहे. पण मोदी राजकारणी म्हणून मुळीच देव माणूस नाहीये. तो दानव आहे, दानव. तो तुम्हाला तुमच्याच भाषेत शिकवणार. तुम्ही अपेक्षाच करू नका. काय रडतायत बाई, माझे 100 आमदार यांनी गायब केले, म्हणजे लिस्ट मधनच त्याचे निवडून आलेले होते, परंतु त्याची नावं सुद्धा त्यांनी गायब केली. ईव्हीएमचा घोटाळा, ते तर अरविंद केजरीवाल म्हणा, ते तुमचे भाऊच आहेत अगदी इंडिया आघाडीचे. राहुल गांधींनी सुद्धा सांगितलं की ईव्हीएमचा घोटाळा केलेला आहे म्हणून. राहुल गांधींनी पुस्ती जोडली आहे तुम्हाला. ते सगळंच कुटुंबच तुमचं आहे ते एकत्र. त्याच्यात आम्हाला काही, मतदारांना काही त्याच्यात इंटरेस्ट राहिलेला नाही. आता तुम्हालाही समजले, तुम्हाला नाही समजलेलं असून तुमच्या कार्यकर्त्यांना समजलेलं आहे, तुमच्या कार्यकर्त्यांना समजले. ही जी काही मंडळी आहे, एक राखी बांधलेला पण एक फोटो फिरतोय सगळ्या समाज माध्यमांवरून, ही जी मंडळी, त्यांचं काही खरं नाहीये, हे कार्यकर्त्यांना समजलेलं आहे. तुम्हाला नाही समजलं, आणि नाही समजलं तरी चालेल. तुम्हाला त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून तुम्ही जाणार नाही म्हणला तरी तुम्हाला फरफटत आणून रस्त्यावर आणून सोडतील. मोदीजींचे जे कोणी शिपाई असतील ना, त्या ऑफिस मधले, ते आणून सोडतील तुम्हाला रस्त्यावर. कारण तुम्ही ह्या कालिता मांझी हिचा असाच अपमान केलेला आहे, हिचा असाच अपमान केलाय तुम्ही. ह्या आरजी कर हॉस्पिटल मधली ती रत्ना देवनाथ, ती जी आई आहे त्या मुलीची, ती तुमच्या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारून मारून ती बाई कंटाळली. अहो तिला पोलिसांनी हाकलून दिले बऱ्याच वेळा. आता ती गृहमंत्री होईल एखाद्या वेळेस. आहे ना मजा. ज्या शिपुर्ड्यांना तुम्ही सतत पैसा 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 करून पैशासाठी राबवलं
आणि पैसे देऊन त्यांची तोंड बंद केली आणि पैसे देऊन तुमच्यासारखे FIR नोंदवून घेतले, पैसे देऊन तुमच्यासारखे पुरावे तुम्ही गायब करून टाकले. तुम्ही न्यायपालिका सुद्धा विकत घ्यायला मागं पुढे बघितलेलं नाहीये. तुम्ही जेवढे अत्याचार केले त्याला देव माणूस ठीक नाही करू शकत, त्याला दानव शक्तीच लागते. आणि हे आपल्या संतांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. तुकोबांनी सांगितलं ना, नाठाळाच्या हाती हाडाकाठी, किंवा समर्थ रामदासांनी सुद्धा सांगितलेलं आहे, खटनटासी खटनट. हा, खटनटासी खटनट. जो असा उद्योगी असेल आणि जो असा अरेरावी करणारा असेल तर त्याला त्याच्याच भाषेत सांगा, त्याच्याच भाषेत त्याला समजवा. हे आपल्या संतांनी पण सांगितले, तुकोबांनी पण सांगितलंय, समर्थ रामदासांनी पण सांगितलेलं आहे. अनेक संतांनी हेच सांगितलेलं आहे की टेट ऑर टॅट. श्रीकृष्णाच्या भूमिकेत आले मोदीजी, भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये उभे राहिले या तिघी जणींसाठी. तुला छळलंय ना, मग थांब, मी तुला आमदार करतो. हे रेखापात्राला सांगितलं संदेश खाली, तुझ्यावर अत्याचार केलेत ना, तूच आमदार हो. आणि जे छळणारे होते त्यांना ही यंत्रणा लावू आपण माग आता. पण तुला ज्यानं त्रास दिला, किंवा ह्या रत्ना देबनाथ यांच्या मुलीवर ज्यानं बलात्कार केला, किंवा त्या बलात्कारानंतर त्याचे पुरावे ज्या लोकांनी गायब केले, यांना मी काही स्वतः जाऊन मोदी म्हणणार नाही मी जाऊन गोळ्या घालतो, किंवा आपण सुद्धा तसा कायदा नाही ना हातात घेणार. बदला घ्यायचा तर मग कसा घ्यायचा? उद्या न जाणं त्या रत्ना देबनाथ त्यांनाच गृहमंत्री करतील, किंवा महिला कल्याण मंत्री करतील, महिला आणि बाल कल्याण मंत्री करतील. शक्यता आहे, शक्यता आहे. ही मोलकर्णीचा ही कालिता मांझी, हा, घरकाम करणाऱ्या महिलेला भारतीय जनता पार्टीचं काम करते म्हणून तुम्ही सळो की पळो करून सोडलं कालिता मांझीला. आणि मग मोदी तुम्हाला बदला न घेता असं सैल सोडतील? मोदी भयंकर खुनशी माणूस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा अत्यंत चाणाक्ष. खुन्नस तुम्ही जर दिली, त्यांनी काय केलंय महाराष्ट्रात, सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आपण अनुभवलेलं आहे. ते सगळी यंत्रणा लावू शकतात. एकनाथ शिंदेना तुम्ही आसामला सुद्धा हेमंत बिस्वा शर्मा कट्टर माणूस आहे, त्याच्या राज्यात नेऊन ठेवलं. ते सगळी यंत्रणा लावू शकतात. आणि का लावू नये? तुम्ही जी हीच कांड केलेली आहे, तुम्ही याच प्रकारे निवडून येत होता. त्या बायका उगाच ढसाढसा रडत नाहीयेत, आणि अख्खी जनता ओक्साबोक्षी रडतीये. त्या झालमुडी, तुम्हाला भेळीचं महत्व कधी वाटलं नाही? ती झालमुडी भेळ आपल्या ह्याच्यामध्ये ते तयार करताना प्रिपरेशन बघितलं आपण सगळं. फरसाण टाकलेत, शेंगदाणे टाकलेत, चुरमुरे टाकलेत, त्याच्यामध्ये चिंचेचं कोळ टाकलंय, त्याच्यामध्ये हिरवी मिरची चटणी टाकली, थोडं लाल तिखट टाकलंय, चाट मसाला टाकून गरगर गरगर आपली भेळ तशीच असते. त्या भेळीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. तुमच्या 5 स्टार संस्कृती, तुमचं खादीचं वस्त्र आणि पायात स्लीपर हे फक्त बाहेरच्या लोकांसाठी होतं. तुमची स्वतःची संस्कृती 5 स्टार आहे, ही तुमच्या जवळच्या लोकांनाही माहिती आहे. आणि पश्चिम बंगालमधल्या लोकांना आता काही अशी गुप्त राहत नाही त्या गोष्टी. ही 5 स्टार संस्कृती आहे तुमची, त्यांनी पण बघितलेलं आहे ना. हा, त्यामुळं मोदींनी बदला जो घेतलेला आहे, कारण मोदींचा सुद्धा अपमान तुम्ही वारंवार केलाय. ज्या वेळेस नेताजी सुभाषचंद्र बोसांचं स्मारक दिल्लीतलं सुद्धा आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आले होते ना, त्या कालीघाटला वगैरे, मुख्यमंत्र्यांनी आपल्या देशाचा पंतप्रधान, ही तुम्ही माणसं म्हणून ठीक आहे, माणूस, मोदी माणूस म्हणून वेगळा आहे, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री म्हणून वेगळ्या आहेत, ह्या गोष्टी ठीक आहेत, पण त्या खुर्च्यांचा मान असतो ना. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी हस्तांदोलन करावं, त्यांच्याशी स्मितहास्य करून त्यांचं स्वागत करावं. देश मोठा की राज्य मोठं? स्वाभाविकपणे देश मोठा, सगळी राज्य मिळून आपला देश तयार होतो. मग त्याच्यामधला धाकटेपणा जो आहे राज्याचा प्रमुख म्हणून, हा धाकटेपणा आणि तो मोठेपणा मोदीजींचा, हा तुम्ही मान्यच करायला पाहिजे. हे रिलेशन, हे नातं तुम्ही माणूस म्हणून विचार करू नका, त्या पदाचा, ती खुर्चीचा विचार करा ना, देशाची अस्मिता. कारण हे मेसेजेस सगळ्या जगभर जात असतात. तुम्हाला कुठं काय कोणाच्या आबरूची चिंता होती? तुम्हाला कधी कोणाच्या आबरूची चिंता वाटली? त्याचे परिणाम म्हणून हा बदला घेतलेला आहे मोदींनी. तुम्ही
मोदीजी जी तुमच्या राज्यात आलेले असताना सुद्धा तुम्ही तोंड फिरवून बाजूला तोंड करून बसत होता. किती नाटकीपणा आणि किती तमाशा तुम्ही मोदीजींचा आल्यानंतर तिथे केलेला आहे, हे लोक विसरणार नाहीत आणि मोदीजी तर अजिबातच विसरणार नाही. मोदीजींनी तुम्हाला अद्दल घडवायची हे ठरवलेलंच होतं. आता 2029ला मोदीजी पंतप्रधान झाले नाहीत तरी चालतील, इतका आनंद समस्त मतदारांना झालेला आहे. ते परत पंतप्रधान नाही, त्यांनी तुम्हाला खाली बसवलं ना, तुम्हाला बाहेर हाकललं ना पश्चिम बंगालच्या असेंब्लीमधून, ह्याच्यातच लोक पावन झाली. आता मोदीजी नाही पंतप्रधान झाले, त्यांनी आराम करावा आणि मार्गदर्शन केलं तरी चालेल, इतकं लोक प्रसन्न झालेली आहेत. त्यामुळे मोदीजींनी ह्या तिन्ही महिला आणि ह्या रेखापात्रा, आमदार रेखापात्रा, आमदार रत्ना देबनाथ आणि आमदार कालिता मांझी, ह्या माझ्या तिन्ही भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्रिवार तुम्हाला अगदी साष्टांग नमस्कार म्हटलं तरी मी घालतो. परंतु मोदीजींसारखं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आणि तुम्ही विजय संपादन केलात. हा विजय खरोखर देशामध्ये या अशा प्रकारच्या ज्या अपप्रवृत्ती आहेत यांना पायबंद घालण्यासाठी मोदीजींनी जो बदला घेतलेला आहे, अशा असंविधानिक गोष्टींमधून निवडणूक आणि राजकारण चालवणाऱ्या लोकांचा, त्याबद्दल मोदीजींना मला त्रिवार 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 अभिनंदन त्यांचं करायचंय आणि त्यांना प्रणाम करायचा आहे. नमस्कार.